कल्याण के सूचक नाका इलाके से एक चौंकाने वाली घटना सामने आई है। यह डंपिंग ग्राउंड में फेंके गए कचरे में रखे गुलाब जामुन को खेल खेल में खा लेने से एक मासूम बच्ची की तबीयत अचानक बिगड़ गई। घटना के बाद इलाके में हड़कंप मच गया। बच्ची को तुरंत अस्पताल ले जाया गया, जहां उसका इलाज जारी है। स्थानीय लोगों का कहना है कि सूचक नाका टेकड़ी पर बने डंपिंग ग्राउंड से पिछले कई महीनों से असह्य बदबू फैल रही है। कचरे के ढेर के कारण न सिर्फ माहौल दूषित हो गया है, बल्कि अब बच्चों की जान पर भी खतरा मंडरा रहा है। गुस्साए नागरिकों ने साफ शब्दों में चेतावनी दी है कि अगर जल्द ही इस इलाके से यह डंपिंग यार्ड हटाया नहीं गया तो वे उग्र आंदोलन करेंगे। लोगों का आरोप है कि प्रशासन की लापरवाही और ठेकेदारों की मनमानी के कारण कचरा सीधे रिहायशी इलाकों में डाला जा रहा है। अब यह हादसा प्रशासन की नींद तोड़ने के लिए काफी है। मला एक फोन आला, फोनवर मला कळालं की मेट्रो सिटी हॉस्पिटलला आडवली इथे एक 14 ते 15 वर्षाची मुलगी ऍडमिट आहे। कळाल्यानंतर मी तिथे हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर तिला विचारणा केली काय झालं, कारण तिने सांगितलं की सूचक नाका येते डंपिंग ग्राउंड मध्यंतरी मी तिथे डंपिंग ग्राउंडचं एक आंदोलन छेडलेलं होतं। त्यांना एक वॉर्निंग दिलेली होती की तात्काळ ते डंपिंग ग्राउंड बंद करण्यात यावं। त्यांनी कालांतराने काही वेळ मागितलेला होता की आम्ही कुठेतरी शिफ्ट करतो, थोडासा वेळ हवाय। आपण नंतर कळाल्यानंतर त्या मुलीने त्या कचऱ्याच्या या गाडीतून काही सडलेले गुलाबजामुन खाली पडलेले होते, त्याच्यातून एक गुलाबजामुन तिने खाल्लेला होता। त्याच्यामुळे तिला इन्फेक्शन झालेलं होतं आणि त्यामुळे ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती। पण आपल्या या महाराष्ट्राची एवढी दुरावस्था आहे की आज लोकांना अन्न भेटत नाहीये। त्याच्यामुळे कचऱ्याच्या पडलेल्या गुलाबजामुन खाल्ल्यानंतर तिला इन्फेक्शन झालेलं आहे। अत्यंत दुःखद घटना आहे। तात्काळ हे डंपिंग बंद करण्यात यावं आणि ते कायदेशीर त्या डंपिंग आणि महानगरपालिकेवर कारवाई करण्यात यावी, ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे एक आव्हान आहे। आणि लवकरात लवकर हे डंपिंग ग्राउंड बंद झालं नाही तर येणाऱ्या काळात येणाऱ्या वेळेत आम्ही त्वरित तिथे डंपिंग ग्राउंड स्वतः जाऊन बंद करण्यात येईल, एवढंच मी बोलतो। आणि हे नाही थांबलं तर एक मोठं आंदोलन छेडण्यात येईल, एवढाच इशारा देतो।